लघु उद्योजकांना योग्य ती पर्यायी जागा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन. ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथे फेरोडाई कंपाऊंडमधील सुमारे 16 लघु उद्योजकांना 48 तासात जागा खाली करण्याची व पाडकामाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीमुळे लघु उद्योजकांसमोर गंभीर संकट उभे राहिले असून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लघु उद्योगांचे मानवतेच्या दृष्टीने व सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे, अशी विनंती वजा मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर उद्योगांमध्ये 350हून अधिक कामगार कार्यरत असून त्यांच्या कुटुंबासह सुमारे 1400 पेक्षा अधिक व्यक्तींचा उदरनिर्वाह या उद्योगांवर अवलंबून आहे. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे उद्योगांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबावर गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेला इशारा दिला आहे की या व्यावसायिकांचे योग्य ते पुनर्वसन करावे अथवा त्यांना पर्यायी जागा देण्यात याव्या. नाही, त्यांची दिशाभूल व्हायचं काही कारण नाही. शेवटी कायद्याचं राज्य आहे. इंडियन रबर कंपनीला देखील त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलंय क्लस्टरच्या नावाखाली, आणि त्यांना अजून त्यांची थकबाकी पण मिळालेली नाही. ते वणवण फिरतायत. त्यामुळे क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका. दुसऱ्या आमच्या गरीब बांधवांना स्थापित करण्याकरता यांना तुम्ही विस्थापित करण्याचा धंदा करू नका. सर, 22 तारखेपासून पावसाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे. हा मुद्दा विधिमंडळाच्या पटलावर आणणार का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे मंत्री महोदयांची भेट घेऊन या संदर्भात काही चर्चा करणार. किस्साच्या लोकांनी मंत्री महोदयांची पण भेट घेतलेली आहे. आणि राहिला प्रश्न अधिवेशनाचा, किती कुठले कुठले प्रश्न घ्यायचे. आकाश फाटलेलं आहे ठाण्यामध्ये. काय करायचं? गरीब माणसाला जर न्याय मिळत नसेल, मग झोपडपट्टीचे घ्यायचे का, SRA घ्यायचे का, मोडकळीस आलेल्या इमारतीमधल्या रहिवाशांना फसवणूक चाललेली आहे त्याचे घ्यायचे का, कायदा सुव्यवस्थेच्या संबंधातला काही गंभीर प्रश्न घ्यायचे. आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते तिथे घेऊच, परंतु बाहेरच्या लढाईमध्ये देखील याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे, ज्यांना न्याय मिळाला पाहिजे.